लातूरमधून मोठी बातमी समोर येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आज लातूरला आले होते। ते पत्रकार परिषदेला संबोधित करत होते। त्यावेळी छावा संघटनेचे कार्यकर्ते तिथे दाखल झाले। त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानसभेच्या सभागृहातील कथित रमी खेळण्याच्या व्हिडिओवरून सुनील तटकरे यांना निवेदन दिलं। यावेळी छावा संघटनेचे कार्यकर्ते सुनील तटकरे यांच्यासमोर आक्रमक झाले। त्यांनी सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी केली। यावेळी सुनील तटकरे यांनी विनम्रपणे छावा संघटनेचं निवेदन स्वीकारलं, पण नंतर मोठा राडा झाला। या घटनेचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत, पण यानंतर काय घडलं ते सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहूया। नमस्कार, आपण पाहतात विशेष खास। तर मंडळी, छावा संघटनेनं सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ घातल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यांनी पत्रकार परिषद संपल्यानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना प्रचंड मारहाण केली। यावेळी राष्ट्रवादी आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। मारहाण करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण हे देखील दिसत आहेत। मी काही तुमच्यासोबत भांडायला आलो नाही, पण राज्याच्या कृषी मंत्र्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही, ही आमच्या छावा संघटनेची मागणी आहे। आम्ही आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे पत्ते आणले आहेत। हे पत्ते तुम्ही कृषी मंत्र्यांना द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा। विधानसभेचं सभागृह हे शेतकऱ्याचं, राज्यातील कष्टकऱ्यांचं आणि कायदा तयार करणारं सभागृह आहे। त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे, सर्वसामान्यांना न्याय दिला पाहिजे। ती पत्ते खेळायची जागा नाही। तुमच्या पक्षाचे आमदार ते आहेत, तुम्ही त्यांना मंत्री केलं आहे, तुम्ही त्यांना मंत्रिपदावर ठेवू नका। त्या व्यक्तीमुळे तुमच्या पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे, असं छावा संघटनेचे कार्यकर्ते म्हणाले। यावेळी सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांचं निवेदन घेतलं, पण पत्रकार परिषदेनंतर मोठा राडा झाला। दरम्यान सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत माणिकराव कोकाटे यांच्या प्रश्नावर उत्तर दिलं। कृषी मंत्री गंभीर जरूर आहेत, ते गेम खेळताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। प्रदेशाध्यक्ष म्हणून मी नक्की त्यांच्यासोबत बोलेन। त्यांना कृषी मंत्र्याची जबाबदारी दिली आहे। शेतकऱ्यांचं हित त्यांनी जपलंच पाहिजे। कुणाच्या मनात संशय असण्याचं कारण नाही, पण त्यांच्याशी बोलल्यानंतर मला कळेल की ही काय बाब आहे। आम्ही सर्वजण शेतकऱ्याच्या प्रश्नावर संवेदनशील आहोत, असं देखील तटकरे म्हणाले। तर मित्रांनो, सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर काल लातूरमध्ये जो काही राडा झाला, त्या राड्यामध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आलेली आहे। तर अशी ही घटना घडलेली आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा।